हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं चॅनलवरती. तर आज आपण इथे मी तुम्हाला कुठली माहिती देणार आहे तर आपण बघूया. इथे रिक्षा आलेली आहे आणि इथे आम्ही घेतलेले आहे फोनवरतीच, म्हणजे फोन करूनच आलेले आहे. 2 कालवडी छोट्या-छोट्या आहेत, अगदी मला वाटतं 5 ते 6-7 महिन्याच्या असतील या. आणि इथे शेजारचे जे भाऊ आहेत त्यांचीच रिक्षा आहे. एक फोन केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणावर जाऊन ह्या दोन्ही कालवडी घेऊन आलेल्या आहेत. मला वाटतं की 6 ते 7 महिन्याच्याच असाव्यात ह्या. माझी आणि जेव्हा ह्या कालवडी आल्या त्याच्याबरोबर त्यांना खाण्यासाठी चारा, म्हणजे ज्याच्या घरून आणल्या असतील त्यांनी इथे घास पाठवलेला आहे. आता हा घास त्यांना एक टायमाची यांची वैरण इथे होणार आहे. कारण माझ्या घरी ज्यावेळेस या कालवडी आल्या त्यावेळेस माझ्या घरी पण खायला पुरेसं काही नव्हतं. कारण गिन्नी जी आहे ना, तर ती पण माझी आता नाहीच आहे. आणि मी नवीन जी गिन्नी लावलेली आहे ती पण अजून उतरलेली नाही आहे. तेव्हा खाण्याची जी आहे जनावरांची जरा हाल होणार आहे. आणि ह्या अचानक आलेल्या आहेत, ह्या कालवडी आलेल्या ह्या. मला फक्त यांनीच विचारलं होतं की घ्यायचे की काय, तर मी माझ्या पण एवढं डोक्यात नव्हतं. कारण माझ्या डोक्यात होतं की अगोदर जो आहे जनावरांना चारा पाहिजे. चारा असल्यानंतरच आपण म्हणजे जे जनावरं घ्यायचे आहेत, गाय म्हणा किंवा कुठलंही फार्म करायचं असेल तर त्यासाठी अगोदर चारा घेतलेला बरा. आणि चारा नव्हता त्यामुळे यांना खायला काय टाकायचं असा प्रश्न माझ्यापुढे होता. त्यामुळे मी खूप त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही झाले. मला वाटलं थोडाफार दिवस थांबूनच ह्या बिझनेसला सुरुवात करावी. कारण जनावरांना खायला खूप लागतं. असं नाही आहे की काही जनावरं लगेच आणल्यानंतर माझी पहिले पण मंदाकिनी आणि लक्ष्मी, ह्या 2 लक्ष्मी नावाची यांच्याबरोबरची एक कालवड आहे आणि मंदाकिनी ही माझी गाय आहे. तर यांना पण मला चारा लागतो. तर यांना खाण्यापिण्याची जी आहे तर त्यांची खूप तारांबळ झालेली होती. कारण उन्हाळा चालू झालेला आहे आणि गिन्नी अजिबात वाढत नव्हती. तर ही छोटी जी आहे ना, तर हिचं नाव मी सरस्वती ठेवलेलं आहे आणि मोठीचं नाव पार्वती ठेवलेलं आहे. तर ही आल्या आल्या लगेच इथे खायला तुटून पडलेली आहे. आता मी तिचे एवढा भारी असं हिरवागार घास बघून म्हटलं की आता ह्या खूपच म्हणजे आपण म्हणतो ना की खूप ह्याच्या ज्या जागेत आल्या आहेत हिरवंगार सोडून ते आता इथे आले आहेत. माझ्याकडे तर दुसरं काही खायला नाही आहे. गिन्नी सोडून माझ्याकडे सध्या कुठलाच चारा नाही आहे. आणि मी गिन्नी घेऊन आलेले होते माझ्या बहिणीकडून जी आहे, तर मी गिन्नी घेऊन आले, त्याची कुट्टी केलेली होती आणि त्याची बॅग एक भरलेली होती. तर त्या कुट्टीच्या बॅगवरतीच जे आहे तर म्हटलं 15-1 दिवस जातील. तर भाऊ जे आहे शेजारचे त्यांनी 2ही कालवडी आता इथे खाली रिक्षातनं खाली काढतील आणि आता इथे आम्ही बांधणार आहोत. त्यानंतर मी इथे पूजा करून घेणार आहे. यांची पूजा झाल्यानंतर मग यांना चारा टाकायचा आहे. तर आता सध्या तर मी यांना घास टाकणार आहे आणि संध्याकाळी मग मी गिन्नी घेऊन येईल आणि यांना गिन्नीची कुटी करून घालणार आहे. तर हे इथे बांधून घेणार आहे कारण हे पण घरी नाही आहे. हे गेलेले आहेत. गिन्नी अजून माझी लावायची आहे. तर हां, माझी जी नवीन गिन्नी आहे त्याचं वावर तयार झालेलं आहे. त्याचं तिथे गिन्नी लावायची आहे. त्याच्यामुळे त्याचं बियाणं आणायसाठी हे तिथेच गेले आहेत माझ्या बहिणीच्याच घरी. माझी मावस बहीण आहे तिच्या घरी गेलेले आहेत आणि त्या टायमिंगमध्ये ज्या आहेत ह्या 2ही कालवडी इथे घरी आलेल्या आहे. तर तुम्ही आमचा हा गोठा बघू शकता कसा. आणि ही एक बॅग भरलेली आहे जी गिन्नी आणली होती त्याची. तर इथे अशा पद्धतीने गव्हाण अशी बनवलेली आहे. घरीच आम्ही तर ड्रमची गव्हाण तुम्ही बघू शकता कशी आहे. खूप सुंदर गव्हाण आहे आणि हिला बनवायला खूप मेहनत लागली होती. पूर्ण 1 दिवस यांना लागलेला आहे. खूप छान गव्हाण आहे आणि ह्या 2ही कालवडी आता हिची पूजा करून घेणार आहे. अगदी बारीक होत्या. आता यांना आणून महिना झालेला आहे जवळपास. आणि ही लक्ष्मी आहे आमची जुनी. ही लक्ष्मी खूप जहाल आहे. अगदी जवळ आली तरी मान हे करते. तशी खूप गरीब आहे, पण मग नवीन माणूस गेल्यानंतर तर ती त्याला अजिबात जवळ येऊन देत नाही आहे. आणि अशा पद्धतीने लक्ष्मी बहुतेक नाराज झालेली असावी. कारण लक्ष्मीला वाटतं आहे की कोण आलेलं आहे. आणि काय होतं की नवीन जनावर आल्यानंतर जुन्या जनावरांना ते आवडत नाही आहे आणि हे मी अनुभवलेलं आहे. मंदाकिनी पण नाराजच होती कारण ती पण ह्याच्या 2 कालवडी होत्या. त्यांना खाण्यापिण्यासाठी जे आहे ना ती मान वगैरे फिरवायची. एकाच गव्हाणामध्ये खायच्या, त्याच्यामुळे ती मान अशी फिरवून आहे ना तिला खाऊ देत नसायची. नंतर आता त्यांना चांगली सवय झालेली आहे. आणि अशा पद्धतीने जे आहे तर आता मी चाललेले आहे घरातून पुन्हा शेडकडे. आणि आता इथे गायांची जी आहे मला पूजा करून घ्यायची आहे. तर ह्या 2ही कालवडी आता मोठ्या करायच्या आहेत आणि मोठ्या केल्यानंतर ह्या विकायच्या आहेत असं ठरवलेलं आहे आम्ही. कारण आमची आता ही सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातपासूनच आता ह्या 2 कालवडींपासूनच आम्ही ही सुरुवात केलेली आहे.
तर चला, सरस्वती आणि पार्वतीची इथे पूजा झालेली आहे. पायावर पाणी टाकून, हळदी कुंकू टाकून चपाती या दोघींना पण घालण्यात आली. अंशचा आनंद तुम्ही बघू शकता. आमच्या घरात जर गाय आणल्यानंतर सगळ्यांना कोणाला आनंद झाला असेल तर तो फक्त माझ्या अंशला. तर इतका आनंद होतो ना, जोपर्यंत इथे गाया बांधलेल्या त्या कालवडी बांधलेल्या आहे तोपर्यंत तो इथेच फिरत असतो. आता घास आहे तर एका वेळाची वैरण टाकून झालेली आहे, तर मी थोडा थोडा घास यांना टाकून दिलेला आहे. आणि अशा पद्धतीने जे आहे तर माझ्या ह्या शेडमधल्या बिझनेसची ती सुरुवात झालेली आहे. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा. आणि माझ्या बिझनेसची फक्त अगदी किंचित सुरुवात आहे, पुढे हा बिझनेस खूप मोठा आहे. व्हिडिओ आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकर. तोपर्यंत चला, टाटा आणि बाय बाय.